तिथे अयोध्येत विवेकसृष्टी इथे राममूर्ती बनवण्याचं काम सुरू होतं। आज सकाळी अमृत मुहूर्तावर पूजा करून ही मूर्ती एका ट्रकमध्ये ठेवली आहे। या ट्रकमधून ही मूर्ती पोलीस बंदोबस्तात राम मंदिर परिसरात नेली जाणार आहे। याचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधीनं, पाहूया। प्रभू श्री रामाची मूर्ती आता थोड्याच वेळात मंदिर परिसरात नेण्यात येण्याची शक्यता आहे आणि असं म्हटलं जात आहे की ब्रह्ममुहूर्त, आज सकाळच्या ब्रह्ममुहूर्तानंतर प्रभू श्री रामाच्या मूर्तीचं एक अनुष्ठान करून या विवेक श्रेष्ठीमधनं ही मूर्ती त्या ट्रकमध्ये ठेवली गेली आहे। त्या ट्रकच्या तिथं पोलीसही आहेत आणि याच ट्रकमधनं थोड्याच वेळात इथून प्रभू श्री रामाची मूर्ती मंदिर परिसरात नेण्यात येईल। याच मूर्तीला 5 वर्षाच्या रामलल्लाची जी मूर्ती चयन केलं गेलं आहे मंदिर समितीकडनं, ती मूर्तीच्या आज सकाळी इथं पूजा अर्चा केली गेली आणि त्यानंतर ब्रह्ममुहूर्तावरती ही मूर्ती त्यात ठेवण्यात आली आहे। सकाळचा ब्रह्ममुहूर्त असतो त्यात ठेवण्यात आली आणि म्हणूनच हा मोठा पोलीस फौजफाटा इथं आहे, कारण यांच्याच उपस्थितीमध्ये पोलीस बंदोबस्तामध्ये हे ट्रक जे सध्या तरी पूर्णतः झाकलं गेलं आहे, हे ट्रकच्या इथं पूर्णतः ते झाकलं गेलं आहे, कारण कोणालाही प्रभू श्री रामाच्या ह्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या आधी त्याची झलक मिळू नये आणि यासाठी खबरदारी घेतली गेली आहे। आणि या ट्रकमध्ये आता आपण पाहतोय की तिथं बाजूला पोलीस उपस्थित आहेत आणि यांच्याच एस्कॉर्टमध्ये प्रभू श्री रामाच्या या मूर्तीला मंदिर परिसरात नेण्यात येईल। तिथं त्यांना एका विशिष्ट जागेवर ठेवण्यात येईल। अनुष्ठान सुरू झालेलं आहे। हे अनुष्ठान मागील कालपासून सुरू झालेलं आहे, पुढे 22 पर्यंत राहणार आहे। 22ला ह्याच मूर्तीची पूजा होऊन अभिषेक करून त्यांची तिथं स्थापना केली जाईल आणि यासाठी या परिसरामध्ये आजचं ब्रह्ममुहूर्त पाहून या मूर्तीला या ट्रकमध्ये ठेवलं गेलं आहे आणि थोड्याच वेळात इथनं ही मूर्ती या ट्रकमधनं मंदिर परिसरात पोहोचवली जाईल। कॅमेरामॅन अनिल संगरेसह गणेश ठाकूर, एबीपी माझा, अयोध्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।